नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 21 मे 2025 रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे, कार्यकारी सहाय्यक या पदासाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये, तर 1846 या पदासाठीची, तर त्याच्या संदर्भातलं आलेलं खूप महत्त्वाचं अपडेट आहे. तर 1846 पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा 2/12/2024 ते 6/12/2024 आणि 11/12/2024 ते 12/12/2024 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर संपन्न झालेली आहे. सदर परीक्षेचा निकाल दिनांक 25/2/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची निवडीच्या निकषानुसार सामायिक गुणवत्ता यादी आणि उमेदवाराची शैक्षणिक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे पडताळणी सापेक्ष एकूण 1825 उमेदवाराची तात्पुरती सामायिक निवड यादी तसेच संवर्गनिहाय म्हणजे प्रवर्गनिहाय तात्पुरत्या निवड याद्या सूचित पत्रासह क्रमांक MPR याच्यानुसार जे आहे 8/4/2025 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. अनुसूचित जमातीचे माजी सैनिक आरक्षणातील 21 उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदर पदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये रिक्त ठेवण्यात आलेली आहेत. उपरोक्त नमूद केल्यानुसार तात्पुरती सामायिक निवड यादीमधील एकूण 1825 उमेदवारास सूचना क्रमांक जे आहे तर ते देण्यात आलेला आहे आणि 23/4/2025 अन्वये सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे तसेच इतर आवश्यक कागदपत्राच्या प्रमाणपत्राच्या पडताळणीकरिता 5/5/2025 ते 9/5/2025 या कालावधीमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. तथापि सोबत संलग्न तक्ता अ मध्ये नमूद उमेदवार सदर पडताळणी कार्यक्रमाकरिता उपस्थित राहिलेले आहेत. केवळ अशा उमेदवारास सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करण्याकरिता 27/5/2025 ते 29/5/2025 या कालावधीत समिती सभागृह 2 दुसरा मजला जुनी इमारत बृहन्मुंबई महापालिका मुख्य कार्यालय महापालिका मार्ग मुंबई येथे उपस्थित राहण्याची अंतिम संधी देण्यात येत आहे. तर त्याच्या संदर्भातलं आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे. तर त्यांना 27/5/2025 ते 29/5/2025 या कालावधीत व्यतिरिक्त अन्य कोणत्याही दिनांकास कागदपत्र पडताळणीकरता उपस्थित राहण्यास उमेदवाराची विनंती मान्य केली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. कागदपत्र पडताळणीकरता उपस्थित राहणाऱ्या उमेदवाराकरता सर्वसाधारण सूचना आवश्यक सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत, ते व्यवस्थित वाचायचे आहेत आणि जे विद्यार्थ्यांचं नाव डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या यादीमध्ये आलेलं आहे त्यांनी त्यांचे शैक्षणिक डॉक्युमेंट घेऊन त्यांना त्यांच्या मूळ सर्व डॉक्युमेंट घेऊन तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे. त्याच्या संदर्भातलं आलेलं हे सगळं महत्त्वाचं अपडेट आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेसंदर्भातलं. तरी जे विद्यार्थ्यांचं या यादीमध्ये नाव आहे त्यांची नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचा पत्ता जो आहे समिती सभागृह दुसरा मजला जुनी इमारत बृहन्मुंबई महापालिका मुख्य कार्यालय महापालिका मार्ग मुंबई येथे दिलेल्या दिनांकासह हजर राहायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता प्रवर्ग निवडतील यादी देण्यात आलेले, कॉमन मेरिट लिस्ट देण्यात आली, ॲप्लिकेशन सीट नंबर देण्यात आलेला, रोल नंबर, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव, जेंडर, ॲप्लिकेशन कॅटेगरी, मार्क्स आणि ओपनच्या रिमार्क्सनुसार ही यादी लावण्यात आलेली आहे. तरी जे पात्र उमेदवार आहेत तर त्यांनी तिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहायचं आहे. जे विद्यार्थी हजर नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी कार्यकारी सहाय्यक या पदाची परीक्षा दिलेली आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे. तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ज्या विद्यार्थ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातले यादीमध्ये नाव आहे तर त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले नाही तर त्यांना त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. तर त्याच्या संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट होतं. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करावा. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.